नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला एक अत्यंत धक्कादायक आणि तितकीच संतापजनक बातमी नाशिकमधून. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाके देवगाव पैकी बर्ड्याची वाडी या गावात राहणाऱ्या एका 45 वर्षीय महिलेनं तब्बल 14 अपत्यांना जन्म दिला. मात्र या महिलेनं घरची हलाखीची परिस्थिती असल्यानं पैशांसाठी 14 पैकी आपली 6 मुलं आणि मुली विकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बच्चूबाई विष्णू हंडोगे या 45 वर्षीय महिलेनं 10 ऑक्टोबर 2025 ला एका बाळाला जन्म दिला. मात्र या बाळाचं वजन कमी असल्यानं आरोग्य विभागानं या अपत्याच्या तपासणीसाठी आशा कर्मचाऱ्यांना या महिलेच्या घरी पाठवलं. मात्र या महिलेच्या घरी आशा कर्मचारी गेल्यानंतर तिनं आपलं बाळ विकल्याचं सांगितलं आणि त्यानंतर या सगळ्या प्रकाराचं बिंग फुटलंय. या घटनेची सत्यता पडताळण्यासाठी न्यूज 18 लोकमतची टीम या पाड्यावरील बच्चूबाई विष्णू हांडोगे या महिलेच्या घरी पोहोचली. मात्र तिच्या घरातून तिचा नवरा आणि ती गायब झाले आहे. पती पत्नी दोघेही गायब झालेले असले तरी त्यांची इतर मुलं अद्यापही आज घरात आहेत. आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांनी महिलेच्या इतर मुलांकडून या सगळ्या प्रकाराबाबत माहिती जाणून घेतली आहे. तेव्हा या मुलांनी जी माहिती दिली ती धक्कादायक होती. अवघ्या 10,000 रुपयांसाठी आमच्या भावाला विकल्याचं या चिमुकल्यांनी सांगितलंय. देऊन टाकला. कोणाला? भावड्याला. भावड्याला? का बरं देऊन टाकला? पिया नव्हतं. पिया नव्हतं. म्हणजे पिया नव्हतं. पोराला हं? दूध नव्हता म्हणून देऊन टाकला. हा. आणि त्याच्या बदल्यात काही दिलं का त्यांनी? भावड्याने काही दिलं का तुम्हाला? काय दिलं? नाही काय दिला मग 10,000 दिला पैसा. किती? 10,000. आणि त्याच्या बदल्यात देऊन टाकला. त्या असा नीट कराय आजारी झाली ती ना माझी आई त्याच मुलं. आई आजारी झाली होती. काय झालं होतं आईला? तर रगत कमी पडतील 4-5 टाइम भरेल आहे. हं. मग असं जसं हा मुलगा दिला तसे किती मुलं दिली आधी त्यांनी? आधी 2 दिली पण एक मरून गेला. ते कोणाला दिले होते? इकडं कोणी दिलं काय माहित. ते कितीला दिले होते? हा ते कितीला दिले होते? किती काय माहित. पण तुला माहिती आहे ना सगळं हे? कोणाला विकले काही नाव माहिती आहे का? नाव नाही माहित थोडा. 2-3 दिवसापूर्वी. तो कुठे आहे? तो देऊन टाकला. का बरं देऊन टाकला? त्यात दूध नव्हता पिया. हा. काही पैसे दिले का त्यांनी? हो. किती? 10,000. बर. मग असे पैसे का बरं घेतले तुमच्या आई वडिलांनी? तुला नाही माहिती? मग कोण म्हणत देऊ नको असं कोण म्हटलं होतं? आमचा भाऊ कोणता भाऊ? भरती काय म्हणत होता? सांगा आम्हाला पोर नाही द्यायचा. मग का बरं दिला? त्याला पियाच नव्हतं म्हणून दिला. बाकीचे कुठे येते? बाकीचे कुणाला दिले? ते मला सांगतो. एक वाली रील दिलाय. तेवढा सापूरला दिला. कुठे? सापूरला. कोणाला दिला तो? काय ना घबरे शहापूरला कोणाला दिला बाळा? पण माहित नाही तेवढं नाव. बाई तुला बहिणी किती टोटल? कोणाचं लग्न झालंय का तुमच्या भावा बहिणीमध्ये? हा झालं ना. कोणाचं? 2 बहिणीच्या. 2 बहिणींचा. ते कुठं दिलंय त्या? एक खेडला दिली हं. आणि एक पिंगलवाडी दिली. आणि तू तिसरी? हं. आणि बाकीचे कुठे मग? ते देऊन टाकली. या महिलेला म्हणजे बच्चीबाई हाडोंगेला 14 अपत्य झाले. हे जेव्हा आम्हाला कळालं तेव्हा धक्का बसला की असं शक्यच नाही. पण जेव्हा 14व्या खेपीला तिला इथे आरोग्य अधिकारी येत होते तर ती तपासणी करायचं म्हणून ती नकार देत होते. आणि म्हणून माझ्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी माझी स्वतः मिसेस येऊन त्या महिलेला समजूत केली की बाई तुला हॉस्पिटल जावं लागेल. आम्ही नेलं तिला आणि ती सुदैवाने सुखरूप डिलिव्हरी झाली. आणि जेव्हा आरोग्य विभागाचे कर्मचारी आज या ठिकाणी आले की वजन आपण घेऊया, त्याचं काही लसीकरण करूया, तेव्हा सकाळी मला 9 वाजता असं कळालं की ते बाळच नाही आहे म्हणून. आणि मग आपण शोध घेतला. मग मी आरोग्य अधिकाऱ्याशी बोललो, CDPOशी बोललो की हे बाळ कुठं आहे. तर त्यांच्याकडून असं सांगण्यात आलं की ते बाळ आम्ही देऊन टाकलं. मग देऊन टाकलं म्हणजे नक्की काय केलं? आम्ही त्याच्या खोलात गेलो तर अशी माहिती मिळाली की ते बाळ काहीतरी कोणाला त्याचं नाव काही कळालं नाही, पण तू काही पैसे घेऊन ते बाळ दिले गेलेलं आहे. म्हणजे आजही या आर्थिक परिस्थितीमुळे गरीबमुळे पोटचा गोळा विकण्याची वेळ जर येत असेल आदिवासी समाजामध्ये किंवा गरिबांना, तर आपण नक्की आहोत कुठे? मग आपण माणसं आहोत की जनावर आहोत?
त्याच्यामध्ये आशांच्या माध्यमातून HbNCचा एक कार्यक्रम असतो, त्याच्यामध्ये बालकांना घरी जाऊन व्हिजिट दिल्या जातं. त्याच्यामध्ये अनुसयाबाई हाडांगे म्हणून पेशंट होतं. त्याची साधारणतः 14वी डिलिव्हरी झाली ग्रामीण रुग्णालयामध्ये. त्यानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला. बच्चूचं वजन तेव्हा 2,800 होतं. त्यानंतर घरी जाऊन त्याच्यामध्ये वजन घेतलं असता 3,800 वजन त्याच्यामध्ये होतं. आज आमच्या आशा कर्मचारी त्या गावात गेल्या, बर्डेची वाडी, टाकेदेगाव, त्र्यंबकेश्वर येथे. त्यांना त्या ठिकाणी मातेने सांगितलं की बच्चू आता आमच्याकडे नाही आहे संदर्भात.